मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल मी बोललो होतो आज आपण इंडिया वर्ल्ड कपसाठी जे सिलेक्शन झाले टीमचं T20 वर्ल्ड कप 2026 वर्ल्ड कप आहे, त्याचं सिलेक्शन झालं आहे 15 जणांच्या स्क्वॉडचं. त्याच्यावर आज आपण थोडं डिस्कशन करूया. आणि त्याच्यासोबत उद्या अंडर-19 एशिया कपचं फायनल आहे, तीसुद्धा इंडिया वर्सेस पाकिस्तान. पुन्हा एकदा मेन्सच्या मागोपाठ आता ज्युनियरची पण फायनल आहे, तर त्याच्यावर पण आपण बघू. आणि सध्या ज्या 2 टेस्ट सिरीज चालू आहे ॲशेसमध्ये, 3rd टेस्टचा 4th डे होता आज. आणि न्यूझीलंड वर्सेस झिम्बाब्वे नाही सॉरी वेस्ट इंडिज त्यांची पण टेस्ट चालू आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती देऊया किंवा टेस्टबद्दल काय चालू आहे त्याचा एक छोटासा रिव्ह्यू करूया. तर 15 स्क्वॉडमध्ये आहेत. तर कॅप्टन आहे सूर्यकुमार यादव, व्हाईस कॅप्टन केलं आहे अक्षर पटेल. शुभमन गिलला सरप्राइझिंगली या टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही आहे. मला वाटतं कदाचित हा करेक्ट निर्णय असावा, कारण त्याचा फॉर्म पण नाही आहे आणि जे रिक्वायरमेंट आहे सध्याच्या क्रिकेटला ते तो देऊ शकत नाही आहे. मी असं नाही म्हणत तो केपेबल नाही, तो पुढे जाऊन करेल पण सध्या तरी नाही त्याचं म्हणजे जागाला तो जस्टिफिकेशन नाही देऊ शकत होता. तर त्याच्या जागेवर असं नाही बोलू शकत, कारण ऑलरेडी संजू सॅमसन टीममध्ये होता, पण प्लेईंग 11मध्ये त्याला कधी चान्स मिळत होता, कधी नाही मिळत होता. तर सिलेक्शन झालं आहे ह्याचं कोणाचं, ईशान किशन विकेट किपर, म्हणजे सेकंड विकेट किपर म्हणून. आणि डिझर्विंग आहे तो, कारण डोमेस्टिकमध्ये चांगला परफॉर्मन्स होता त्याचा. फायनल जिंकवलं त्यांनी MP ला, शिवाय मॅन ऑफ द मॅच होता त्या मॅचमध्ये तो. तर त्याचं सिलेक्शन झालं आहे. रिंकूचा कमबॅक झाला आहे. तर हे 2 चांगले सिलेक्शन झाले आहेत. तर त्याच्यानंतर अभिषेक शर्मा नो डाऊट T20चा ICCचा टॉप रँकचा आहे, 1 नंबर आहे तो रँकमध्ये, तर तो आहे. बहुतेक त्याच्यासोबत ओपनिंग करेल संजू सॅमसन. तर पहिलं तर मी 15 जे कोण आहे ते सांगतो तुम्हाला. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप, रिंकू सिंग, ईशान किशन, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर. हे 15 जण आहेत. तर ऑलराऊंडर आहेत 3, म्हणजे काय बोलतात त्यांना, प्युअर ऑलराऊंडर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल. तर म्हणजे जी मी क्रिकेट थोडंफार समजतो त्याच्यावर मला वाटतं प्लेईंग 11मध्ये ओपनिंग असतील अभिषेक, संजू सॅमसन, वन डाऊन सूर्यकुमार किंवा तिलक वर्मा, पण मोस्ट प्रॉब्ली सूर्यकुमारच यायला पाहिजे. 3वर, 4वर तिलक वर्मा, 5वर हार्दिक पांड्या, 6वर रिंकू सिंग, 7वर शिवम दुबे, 8वर अक्षर पटेल, 9वर जरा खूप हे कॉम्पिटिशन आहे ते कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीमध्ये. तरीसुद्धा मी वरुण चक्रवर्ती बरोबर जाईन. 10वर जसप्रीत बुमराह आणि 11वर अर्शदीप सिंग. पिच बघून कदाचित कुलदीप किंवा वरुण दोघांना पण खेळवलं जाऊ शकते. त्यावेळेस कदाचित फास्टरला बसवतील किंवा शिवम दुबेला बसवून त्याच्या जागी कुलदीपला चान्स मिळेल. त्याच्यासाठी बॉलर किंवा एक ऑलराऊंडर कमी करावा लागेल जर कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती दोघांना खेळवायचं असेल तर. बाकी वॉशिंग्टन सुंदरसुद्धा आहे, त्याचा पण कुठे यूज म्हणजे जसं पिच असेल ते कंडिशन बघून ते लोक हे करतीलच, पण प्लेईंग 11मध्ये जास्त चान्स मिळवण्यासाठी कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती यांच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन असणार आहे.
तर बघू वर्ल्ड कपची सुरुवात कशी करते इंडिया, काय प्लेइंग 11 असेल. त्याच्यानंतर उद्या आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान अंडर-19 एशिया कप फायनल. इंडियाने श्रीलंकेला हरवलं, पाकिस्तानने बांगलादेशला हरवलं आणि दोघं फायनलमध्ये आलेले आहेत. इंडियाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे अंडर-19ची. आयुष म्हात्रे कॅप्टन, वैभव सूर्यवंशी, जॉर्ज, परत तो विहान, परत तो दुसरा ऑलराऊंडर काय त्याचं नाव, त्या दिवशी मॅन ऑफ द मॅच होता तो, काहीतरी बरंच नाव आहे, तो आहे. बाकी बॉलर पण चांगले आहे, तो देवेंद्र, फास्टर बॉलर किशान कुमार, परत तो स्पिनर आहे पटेल, 2 पटेल, एक फास्टर आहे एक स्पिनर आहे, आणि तो ऑलराऊंडर ज्याचं नाव मला थोडं मिस होतं आहे. तर चांगली टीम आहे इंडियाची. बघू कसा बरोबर. पाकिस्तानचे पण ओपनर वगैरे तसे चांगले आहेत, आणि तो जो इंडियाबरोबर खेळलेला आहे तो एहसान करून खतरनाक बॅट्समन आहे, आणि कॅप्टनची त्यांची बॅटिंग माहिती नाही एवढी, कळेल पुन्हा एकदा फायनलला उद्या, बघू काय होतं ते. त्याशिवाय ॲशेसमध्ये काही दम दिसत नाही. इंग्लंड करून पाहिजे तशी म्हणजे काय एक जिद्द किंवा ते एक दिसतं ना, कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट नाही खेळत आहे इंग्लंड. माहिती नाही ते त्यांचे बॅसबॉल चक्करमध्ये फास्ट खेळायला जातात आणि काय होतं नाही, आऊट पण मजा नाही येते, वन साइडेड होतं आहे सगळ्या टेस्ट मॅच, आणि ऑस्ट्रेलिया आरामात त्यांना बॅटिंग बॉलिंग सगळ्यामध्ये मात करते. तर फर्स्ट इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने केले होते 371, इंग्लंड ऑल आऊट झालेली तेव्हा किती 286ला. त्याच्यानंतर काल ऑस्ट्रेलियाची सेकंड इनिंग चालू होती, हेड काल खेळत होता, आज तो 170वर आऊट झाला. ख्वाजा 40 करून आऊट झाला. कॅरी ॲलेक्स कॅरीला चांगला फॉर्म मिळाला आहे, 72 त्याने केले. अशा प्रकारे सेकंड इनिंगमध्ये 349 केले ऑस्ट्रेलियाने. टंगनी 4 विकेट घेतले 70 रन देऊन, आणि कार्सने 80 रन देऊन 3 विकेट घेतले. काहीतरी मला वाटतं खूप बेन स्टोक्स खूप नाराज दिसते, कारण त्यांनी ओव्हर्स पण ह्या इनिंग्समध्ये खूप कमी टाकल्या, आणि बॅटिंगला सुरुवात इंग्लंडची तशी बऱ्यापैकी झाली होती. झॅक ट्रॉली 85 करून आऊट झाला. रूट आणि त्याच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झालेली, असं वाटलं थोडंसं हे लोक एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आज येतील थोडे क्लोज, पण रूट 39वर आऊट झाला. हॅरी ब्रूक स्टार्ट मिळतो पण तेच कन्वर्ट नाही होत आहे, 30 करून तो आऊट झाला. आत्ता त्यांचे नॉट आऊट बॅट्समन आहे स्मिथ विकेट किपर, आणि विल जॅक्स 11वर तो खेळतो आहे. हा विकेट किपर स्मिथ आहे, ह्याने इंडियाची धुवा उडवला होता जेव्हा इंडिया त्यांच्याबरोबर खेळली होती तेव्हा. आपण आज त्याची इनिंग्स बघा, 2 runs 30 बॉल्समध्ये. जो बेन स्टोक त्या दिवशी नाराज दिसला प्रेस कॉन्फरन्समध्ये की बॅट्समन प्रॉपर हे करत नाही आहे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळत नाही. तर आता दिसतं हे लोक थोडंसं कॅप्टनला सपोर्ट करताना. बघू आता उद्या किती लास्ट डे आहे, ऑल आऊट होतात लवकर की थोडं प्रतिकार करतात, कॉम्पिटिशन थोडी टफ करतात ऑस्ट्रेलिया, बघूया. पॅट कमिन्स इंजुरीच्या नंतर पहिल्या 2 टेस्ट खेळल्या नाही, पण ह्या टेस्टमध्ये त्यांनी पहिल्या इनिंग्समध्ये 3 विकेट, आत्ता पण 3 विकेट घेतले आहेत. नेथन लायनसुद्धा सेकंड टेस्टला नव्हता, त्यांनी पण 3 विकेट घेतले आहेत. तर आता 4 विकेट आहेत उद्या इंग्लंडचे. तर बघूया, मला वाटत नाही जास्त काय इंग्लंडवाले करू शकतील, फक्त ही लास्ट एक जोडी वाटते, जो विकेट किपर बॅट्समन स्मिथ आणि हा विल जॅक्स, तो काय तसा बॅट्समन आहे, बॉलर आहे, पण बघू किती प्रतिकार करतात आणि टफ कॉम्पिटिशन देतात आहे की नाही. तर सध्या ॲशेसमध्ये तेवढी मजा नाही येते, बघू इंग्लंडने थोडी अजून एक आपले ग्रिट्स दाखवली पाहिजे. आणि इकडे एक 1 साइडेड टेस्ट चालू आहे, न्यूझीलंड वर्सेस वेस्ट इंडिज. न्यूझीलंडने फर्स्ट इनिंगमध्ये केले होते 578, 8 विकेट डिक्लेअर केले. त्यानंतर वेस्ट इंडिजने पण चांगला त्यांना प्रत्युत्तर दिलेलं. तिसऱ्या दिवशी काहीतरी त्यांचे 110 नो लॉस होते, पण आज ते 381वर 6 विकेट गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये जो सगळ्यांना स्टार्ट मिळाली त्यांच्या, एकही फक्त त्यांचा कॅप्टन सोडला रस्टन चेस, तर बाकी सगळ्यांना 30-40ची स्टार्ट मिळाली आहे.
जॉन कॅम्पल आहे ओपनर, त्यांनी 45 केले. ब्रँडन किंगने 63 केले. केविन हॉज जो आहे तो खेळतो आहे नॉट आऊट 109वर. टेविन मिक्लॅक 27 केले त्यांनी. ॲलेक थेन्झे हा एक चांगला बॅट्समन आहे, त्याच्याकडून पण चांगल्या मोठ्या खेळीची अपेक्षा होती, आधी केले आहे त्यांनी 45 केले. हा जो ग्रीव्ज आहे, जस्टिन ग्रीव्ज, जो लास्ट मॅचमध्ये 200वर नॉट आऊट राहिलेला आणि एक खूप इम्पॉसिबल टास्कच्या जवळ त्यांनी आणलं होतं टीमला आणि ड्रॉ केली होती ती मॅच. तो विकेट कीपर, तो 43वर आऊट झाला. आणि अँडरसन फिलिप हा 12 रन्सवर नॉट आऊट आहे. डफी आणि एजाज पटेलने 2-2 विकेट घेतले आहेत. डफी मी म्हणत होतो त्या दिवशी, पण मध्ये एकदम एका व्हिडिओमध्ये बोललो डफी हा खूप चांगला बॉलर दिसतोय न्यूझीलंडचा, टेस्ट, वन डे, T20 सगळीकडे. तर त्याला पण IPLमध्ये कुठल्या टीमने, मला वाटतं चेन्नईने काय कोणी घेतलं आहे, तर त्याला बघणं खूप इंटरेस्टिंग असेल, कशी बॉलिंग टाकतो इंडियामध्ये वगैरे, चांगला बॉलर आहे. तर ही आजची जी इंडियाची प्लेईंग 15 स्क्वॉड जे वर्ल्ड कपसाठी झाले त्याच्याबद्दल छोटीशी एक माहिती दिली आणि माझी प्लेईंग 11 काय असू शकते त्याच्याबद्दल मी थोडंसं डिस्कशन केलं आहे. तर तुमची पण काय प्लेईंग 11 असेल, तुम्हाला वाटत असेल मोस्ट प्रॉब्ली हे प्लेईंग 11 असतील, ते तुम्ही कमेंट्सद्वारे कळवू शकता मला. आपण त्याच्यावर बघू का तुमचं आणि माझं मॅच होतं का. मित्रांनो, असंच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.